नमस्कार, सिटी केबल समाचार में आप सभी का स्वागत है। अब बढ़ते हैं खबरों की ओर। चंद्रपुर लोकसभा क्षेत्र से आज कुल 7 उम्मीदवारों ने नामांकन भरे, जिसमें भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गट व मित्र पक्ष के अधिकृत उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार ने भी आज उम्मीदवारी नामांकन दाखिल किया। चंद्रपुर लोकसभा क्षेत्र से आज कुल 7 उम्मीदवारों ने नामांकन भरे, जिसमें भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गट व मित्र पक्ष के अधिकृत उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार ने भी आज उम्मीदवारी नामांकन दाखिल किया। इस समय पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर, विधायक संजीव रेड्डी बोधकुरवा, विधायक डॉक्टर संदीप धुर्वे, सपना मुनगंटीवार, राजेंद्र गांधी, पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर, उरन के विधायक महेश बाल्दी समेत महायुति के घटक पक्ष के प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे। इसके पूर्व वे शहर के माता कन्या मंदिर में दर्शन लिए। नामांकन भरने के पूर्व गांधी चौक में सभा आयोजित की गई। इस समय मंच पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर, सांसद रामदास तड़स, आमदार संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोधकुरवा, अशोक उइके, महेश बाल्दी, प्रशांत ठाकुर समेत माजी आमदार आशीष देशमुख, संजय धोटे, सुदर्शन नेमकर, भाजपा के ज्येष्ठ नेता चंदन सिंह चंदेल, जिला अध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिलाध्यक्ष देवराव भोंगड़े, महानगर जिलाध्यक्ष राहुल पावड़े, ज्येष्ठ नेता विजय राउत, प्रमोद कड़ू, राजेंद्र गांधी, विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, लोकसभा विस्तारक रवि बेलुरकर, भाजपा महिला प्रदेश सचिव वनिताताई कानड़े, भाजपा नेता अशोक जीवतोड़े, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष नितिन भटारकर, राजीव कक्कड़, भाजपा यवतमाल जिला अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते, बंडू हजारे, आरपीआई के अध्यक्ष गौतम तोड़े, हरीश दुर्योधन, सिद्धार्थ पथाड़े, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, संध्याताई गुरनुले, ब्रजभूषण पाजारे, अलका आत्राम, रामपाल सिंह, विवेक बोढ़े, राजू गायकवाड़, सूरज पेदुलवा, किरण बुटले, प्रज्वलंत कड़ू, सविता कामड़े, नामदेव डाहुले, राखी कंचरलावार, महेश देवतले, विशाल निम्बाड़कर, आशीष देवतड़े, अनिश डोंगरे, मित्र पक्ष के सभी पदाधिकारी व भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस एवं मित्र पक्ष के कार्यकर्ता उपस्थित थे। इस समय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि देश मोदी जी के हाथों में देना है या राहुल गांधी को। इसके लिए ये चुनाव होने जा रहा है। मोदी जी ने जो कार्य किया है वह कोई न कर पाया। राहुल गांधी जहां जहां गए हैं वहां कांग्रेस फूटी है और नेता दूसरी पार्टी में गए हैं। ऐसा निशाना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साधा। उन्होंने कहा कि सुधीर मुनगंटीवार यानी कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व का तिहेरी संगम है। साथ ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि राहुल गांधी जब भी आए हैं तब भी उन्होंने ओबीसी सावरकर का अपमान ही किया है। वे विकास नहीं कर सकते। इस सभा को संबोधित करते हुए सुधीर मुनगंटीवार ने कहा कि यह चुनाव जनता का है, जीत का गर्व नहीं है और हार की शर्म नहीं है। चुनाव विकास के लिए लड़ रहे हैं। जाति के नाम पर कोई प्रचार कर रहा है तो वह अपने पैर पर पत्थर फोड़ रहा है। जनता सहानुभूति पर नहीं बल्कि विकास पर वोट करे। इस सभा के पश्चात जिलाधिकारी कार्यालय तक रैली निकाली गई। इस रैली का शहर के प्रतिष्ठित नागरिक, व्यापारिक, विविध सामाजिक संगठन एवं पंजाबी समाज की ओर से स्वागत किया गया। आज लोकसभा के हमारे चंद्रपुर के उम्मीदवार भारतीय जनता पार्टी से सुधीर भाऊजी मुनगंटीवार जो कि अपना नामांकन पत्र भरने जा रहे हैं, उनके स्वागत के लिए पूरा सिख समाज, भूतपूर्व गुरुद्वारा गुरु सिंह सभा के अध्यक्ष रविंदर सिंह भाटिया, इनकी दुकान के सामने पूरा सिख समाज आज उनका स्वागत करने के लिए खड़ा है। और हम परमपिता परमेश्वर से अरदास करते हैं कि भगवान उन्हें बहुमत से जीत हासिल कराए। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। सुधीर भैया जी को आज बहुत बहुत सिख समाज की तरफ से बधाई। आज पूरा सिख समाज हजारों की संख्या में गोल्डी फुटवर्क के सामने छोटा बाजार स्वागत के लिए खड़े। उनकी जीत हासिल है। वाहिगुरु की हर उनकी इच्छा पूरी करे। जय भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, सुधीर भाऊ, जीत भैया, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं।
आपल्याला माहिती आहे, खरं तर चंद्रपूरच्या लोकसभेचा विकास करायचा असेल तर आपल्या समोर चित्र स्पष्ट आहे. एकीकडे सुधीर भाऊ सारखा अत्यंत विकासाला पुढे नेणारा, ज्यांना अर्थतज्ञ कळतं, अर्थशास्त्र कळतं, त्यांना महाराष्ट्राची नाडी कळतं, आणि मग अर्थशास्त्र जर सुधीर भाऊला कळतं तर अर्थशास्त्रामध्ये पारिण्य प्राप्त असलेले सुधीर भाऊ देशाच्या सरकारकडनं या विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता, चंद्रपूरच्या लोकसभेकरता आतापर्यंत जे हंसराज भैयांनी विकासाची या ठिकाणी मूठ समोर नेली होती, चंद्रपूर लोकसभेचा खरा विकास हंसराज भैयाच्या नेतृत्वात झाला. आणि हा विकास 10 पट समोर न्यायचा असेल तर या चंद्रपूरमध्ये एकमेव नेते या लोकसभेमध्ये आपल्याला दिसतील ज्याचं नाव सुधीर भाऊ आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सुधीर भाऊला या महाराष्ट्रामध्ये मी तर तुम्हाला विनंती करेन, आतापर्यंत चंद्रपूरच्या इतिहासामध्ये, चंद्रपूरच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये जेवढे मत कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मत चंद्रपूर लोकसभेत सुधीर भाऊला मिळतील, इतकी शाश्वती मला या वरच्या आणि खालच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आहे. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या मंचावर चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून मला शुभकामना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे झुंजार नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या मंचावर उपस्थित, ज्यांची संघटनेमध्ये बुलेट ट्रेनच्या करत होते, तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही, हा नैसर्गिक प्रेम घेऊन अब की बार 400 पार हा भाव घेऊन काम करतो. मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद देतो की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेने मला टिप्स देतात कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है, भाऊ इसको फोन करना है, ये व्यक्ति पे नजर रखना है. तेव्हा मला मनात एकच विचार येतो की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमची. विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय, विजय झाला तर माझायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. अरे जीत का हमें गर्व नहीं है, हार की हमें शर्म नहीं है, तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे, हा भाव आणि हे माझं सौभाग्य की विश्वगौरव, देश गौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय, तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं, शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला, पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल. मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल. तो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा. अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है. यहाँ तो ओबीसी है, बड़ा समाज है,
यहाँ पे ओपन समाज बड़ा है, यहाँ पे एससी बड़ा समाज है, यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है। तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो? नहीं, मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं कुंभी भाइयों की भी सेवा करूंगा, मैं तेली भाइयों की भी सेवा करूंगा, मैं माली भाइयों की सेवा करूंगा, मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा, मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा। मेरे जो तेलुगु भाई है, जिसको आज तक मैं ये कहते आया, ना गुर्तुके कमलम फूल आशीर्वाद अभी आ गए, वोट आ गए अम्मा, वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा। वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा। मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए 95 में मैंने चुनावी झंडा हाथ में लेकर जोल चाय, रास्ता चाय, पोता फूले, वोट चाय, ये भाव से मैंने चुनाव लड़ा है। विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी, हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा करूंगा। मेरे अनुसूचित जाति के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या आज मी देवेंद्रजींना धन्यवाद देईल की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरकुलासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे। शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे, आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे। या जिल्ह्याचा सर्वंकष सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे। नवे मोदीच्या गॅरंटी मध्ये ही चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही। मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल, मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल। मी हा इशारा सावधान करण्यासाठी, खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर वा। तुम्ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता, तुम्ही 4 वर्ष खासदार होता, सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले? अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला। देशातलं मंत्री कार्यालय आयसो सर्वात पहिले माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम केलं। तुलना विकासाची करा, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत दिला शब्द केला पूर्ण, हा संकल्प मी करतोय। मी तुमच्या विकासासाठी लढतोय। विश्वगौरव देशगौरव युगपुरुष प्रधान सेवक जे सेकंदानी सेकंद, मिनिटानी मिनिट, तासानी तास, दिवसानी दिवस, आठवडे आणि आठवडे, महीने आणि महीने एकच ध्यास घेता है कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सारे मेरे भाई भाई हा भाव घेऊन मोदीजी काम करताय। प्रश्न आहे आता तुम्हाला ठरवायचा आहे, जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी, हे तुम्हाला ठरवायचं आहे। मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही, लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं। निर्णय तुमच्या हाती सोडतो आहे। 19 एप्रिल पर्यंत ताकद लावा, शक्ती लावा। दुष्ट प्रचार झाला तरी वैक्सीन कमल ही होगा, महायुति का कमल खिलेगा, अंधेरा छटेगा और अटल जी सांगत होते तसं विकास का सूरज निकलेगा। धन्यवाद। भारत माता की। सुधीर भाऊला दिलेला प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे, काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत
हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे। आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय। राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पापडे संतन के तहाता बनता ढार। जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला। आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी। आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरिबाचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला, गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, लोन दिलं, गरीबाला उभं केलं। तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं। 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत। जे जगाला समजलं नाही, जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी निर्धार केलेला आहे। नरेंद्र बरोबर आहे ना? तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय आता यावेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे। ज्यावेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठनं करायची, एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासून सुधीर भाऊ पासून झाली पाहिजे। आणि आज ही सुरुवात चांगली झाली। ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो। 1 नंबर सुधीर भाऊ आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही। आणि अबकी बार 400 पार करून मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।